आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। आज आम्ही सर्वांनीच या ठिकाणी कुलदैवत ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन अतिशय चांगल्या मुहूर्तावर आज सर्वांचे सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी अर्ज भरलेले आहेत आणि बऱ्याच वेळा दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो, परंतु जे काय आज उत्स्फूर्तपणे या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांनी अर्ज भरण्याची मला वाटते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे। आणि परवाच जे चेअरमन आहेत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सभासद या ठिकाणी चेअरमन बनवणार आहेत, तर सभासदांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि जे आज चेअरमन आहेत त्यांना माजी चेअरमन करण्याचा आणि नवीन या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन करण्याचं या ठिकाणी संकल्प सभासदांनी केलेला आहे। त्या माध्यमातूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत। आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये रयत संघटना, त्याच पद्धतीनं काँग्रेस आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी, ही सगळीच मंडळी जे आज या ठिकाणी माजी आमदारांचे या चेअरमनांचे विरोधक आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी त्यांना घरी बसवण्यासाठी जे काय करावं लागेल त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्याचा एक भाग म्हणून काल आम्ही आज पृथ्वीराज चव्हाण साहेब काँग्रेसचे नेते आहेत, त्या माध्यमातून त्यांना मानणारे बी बरेचसे सभासद आहेत, तर त्या माध्यमातून भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांनी सुद्धा मला बोलवलं होतं। त्या ठिकाणी गेलो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कराड उत्तर विधानसभेला एकसंघ सगळे आम्ही जण सामोरे गेलो आणि त्या माध्यमातून एक मोठा विजय या ठिकाणी साकारता आला, त्याच पद्धतीचं नियोजन यावेळेला आम्ही या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ असेल, त्याच पद्धतीनं सह्याद्रीचा कार्यक्षेत्र येणाऱ्या 5 तालुक्याच्या माध्यमातून त्या पद्धतीचं आम्ही नियोजन करतो आणि या ठिकाणी एकाच एक लढत कशा पद्धतीनं करता येईल त्याचं नियोजन आहे। चव्हाणांनी आपल्याला काय शब्द दिलाय का? तुम्हाला ज्या दिवशी या ठिकाणी सह्याद्रीचा निकाल लागेल त्यावेळेला लक्षात येईल शब्द दिला, काय केलं, काय आज या ठिकाणी इलेक्शनची स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून मी तुम्हाला काय या ठिकाणी सांगू इच्छित नाही। काका बाबा गट आपल्या सोबत राहणार 100% आपल्या सोबत नाही, आम्ही सगळे सोबत राहणार। दादा, आणि कारखाना विस्तारीकरणाचा मुद्दा वारंवार विद्यमान चेअरमनच्याकडून घेतला, विस्तारीकरण खरंच योग्य पद्धतीने झाले असं वाटतंय तुम्हाला? आता जर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे ज्यावेळेला सहकार मंत्री होते त्यावेळेला यांनी विस्तारीकरणाचा निर्णय घेतला, यांच्या सहीनच तो निर्णय झाला, परंतु आज इतर कारखान्यांचे एक्सपान्शन 250 कोटीमध्ये 12,000 ते कारखाने चालू होऊन 2 वर्ष 2 सीझन घेतले, त्यांच्या बरोबर या ठिकाणी या कारखान्याचा एक्सपान्शनचा निर्णय घेतला गेला, परंतु आज 3 वर्षामध्ये या ठिकाणी हे एक्सपान्शन आजपर्यंत तरी काही चालू झालेलं नाही आणि इतर कारखान्यांचं 250 कोटीमध्ये 12,000चं एक्सपान्शन झालं, इथं जवळपास त्याच गोष्टीसाठी 418 कोटीचा DPR तयार होऊन त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये खर्च झाला। त्यामुळे येणाऱ्या जे काय आता कारखान्याच्या इलेक्शनमध्ये आम्ही सभेमध्ये सांगू कशा पद्धतीने एक्सपान्शन झालंय आणि ती योग्य आहे का अयोग्य, अयोग्य तर 100%च आहे, कारण आज जर हे 3 वर्षामध्ये आज 2 वर्षाचा मोरिटोरियम बँकेने दिला होता, तो या ठिकाणी यांना परत एकदा 1 वर्ष मोरिटोरियम वाढवून घ्यावा लागला, ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे। आम्ही ज्या वेळेला खटावमान साखर कारखाना त्या ठिकाणी उभा केला त्यावेळेला पायाभरणीपासून त्या ठिकाणी 11व्या महिन्यामध्ये आम्ही साखर काढली, नवीन कारखान्याचे सर्व लायसन्स, त्या ठिकाणी डेव्हलपमेंट्स, लायझनिंग, या सगळ्या गोष्टी 11 महिन्यात नवीन कारखाना तयार होतो आणि या ठिकाणी एक्सपान्शनला 3 वर्ष लागतात, म्हणजे हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं ह्या ठिकाणी हे एक्सपान्शन झाले असं मला म्हणावंसं वाटतं, कारण आज 2 वर्षाचं व्याज आणि त्या ठिकाणी जर बाकीच्या जर गोष्टींचा विचार केला तर हे 418 कोटी प्राथमिक दिसत असले तरी ह्याचा जर सगळा हिशेब काढला तर हे 550-700 कोटीकडं हे एक्सपान्शन गेलेलं। सभासदांच्या गाठीभेटी तुम्ही घेत आहात, त्याची काय खर्च बाहेर आले? सभासदांचं एकच म्हणणं आहे, आम्हाला फक्त ह्या वेळेला ह्या विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात, विद्यमान चेअरमनांच्या विरोधात मतदान करायची संधी द्या, आम्ही 100% ह्या वेळेला बदल घडवून आणणार। दक्षिणच्या भाजपची काही चर्चा झाली का? दक्षिणमधील भाजप मी मगाशी सांगितलं, या 5 तालुक्यामध्ये जे समविचारी आहेत त्याच पद्धतीनं त्यांच्या बरोबर ज्यांचं राजकीय पटत नाही, वैचारिक पटत नाही, सगळी मंडळी आज आमच्या बरोबर एकत्र आहेत। विद्यमान चेअरमनचं आणि दक्षिणमधील आता आमदारांचं चांगलं जमते ना, विधानसभेला त्यांनी त्यांना सपोर्ट केला होता।
मग आता ते तुम्हाला मदत करणार त्यांना असं मला तरी काय कुठं दिसलं नाही, पण तुम्ही म्हणताय तर ह्या वेळेला 100% आम्हाला ते आम्ही एका पक्षात मदत करतील. प्रचाराचे मुख्य मुद्दे काय असतील दादा? हा प्रचाराचा मुख्य मुद्दा काय? प्रचाराचा मुख्य मुद्दा हा असेल की या ठिकाणी या कारखान्यामध्ये सत्तांतर घडवून या ठिकाणी जो त्या शेतकऱ्याला आज असं वाटतंय सभासदाला की हा कारखाना विद्यमान चेअरमन आणि त्यांच्या चिरंजीवांचा आहे. पहिल्यांदा त्या ठिकाणी कारखान्यामध्ये गेल्यानंतर सभासदाला वाटलं पाहिजे की हा कारखाना माझा आहे, अशा पद्धतीची ट्रीटमेंट या ठिकाणी सभासदाला दिली जाईल. त्याच पद्धतीनं हे काय जे काय ओव्हर या ठिकाणी आज कर्जमुक्त कारखाना आज फार मोठ्या कर्जाच्या गर्तेमध्ये या ठिकाणी घातलेला आहे. हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं फुल इफिशियन्सीनं चालवून या ठिकाणी तो परत एकदा सुस्थितीमध्ये आणून याच्यावरचं कर्ज लवकरात लवकर कशा पद्धतीनं कमी होईल, शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दर कसा देता येईल. आणि आज जो काही इथं पॅटर्न झालाय की सभासदाचा ऊस 21 महिन्यानं 22 महिन्यानं पेटवून न्यायचा, तर त्या बाबतीत आज जे काही एक्सपान्शन या ठिकाणी झालेलं आहे त्या माध्यमातून सभासदाला प्रायोरिटी देऊन त्या ठिकाणी सभासदाचा ऊस कसल्याही परिस्थितीत 17-18 महिन्यामध्ये कशा पद्धतीने नेता येईल आणि त्याला ज्या पद्धतीने सभासद म्हणून त्याचे जे काय त्याला मिळायला पाहिजे, जे काही त्याला त्याचे हक्क आहेत ते 100% आम्ही मिळवून देऊ. त्या ठिकाणी साखरेचा एक त्यांनी मुद्दा मांडला की एप्रिल नंतर आम्ही फ्री देणार आहे, परंतु हे आमचंच संचालक मंडळ त्या ठिकाणी येणाऱ्या एप्रिल महिन्यात साखर 100% फ्री देणार. दादा पृथ्वीराज चव्हाण स्टेजवर असतील का? ते आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. काही गोष्टी अशा असतात बोलण्यापेक्षा कृतीतनं बऱ्या असतात आणि काही ठिकाणी थोडंसं एकमेकाला इलेक्शन स्ट्रॅटेजी म्हणून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सुद्धा ठीक आहे, त्यांना वाटलं येऊ शकतात. आम्ही त्यांनाही नेते मानतो. या ठिकाणी महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आमचे सुद्धा काही समविचारी मंडळी आहेत, ती सुद्धा यामध्ये ताकदीनं एकत्र येतील. त्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर शेजारी कृष्णा कारखाना जे चालवत आहेत त्यांचा एक खाजगी कारखाना आहे, ते सुद्धा चांगल्याच पद्धतीनं तो कारखाना चालवत आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती ना. हे पहा, या ठिकाणी मी पहिल्या दिवशी डिक्लेअर केलेलं आहे की या कारखान्यामध्ये माझ्या घरामध्ये 12 शेअर्स आहेत, परंतु जे यशवंतराव चव्हाण साहेबांनी सत्तेचं विकेंद्रीकरणाचा जो काही मंत्र दिलाय तो आम्ही या ठिकाणी 100% पाळतोय. माझा कोणीही घरातला माणूस या ठिकाणी संचालक मंडळामध्ये उभा राहणार नाही, त्या ठिकाणी चेअरमन असणार नाही, बाकीचं कसलंही या ठिकाणी स्वार्थ नसणार आहे. पण त्याच वेळेला हे पुन्हा आणखीन हे सांगतात की मग उद्या ह्यांचं चालवणार कोण. तर या ठिकाणी या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं उद्या सत्तांतर झाल्यानंतर पालकत्व आम्ही घेणार आहे. पाल्याकडनं कधीही पालकाला कसलीही अपेक्षा नसती. अतिशय निरपेक्ष भावनेतून ही सह्याद्री सहकारी साखर कारखाना जो चव्हाण साहेबांनी हा काढलेली संस्था आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये नावारूपाला आणण्याचं या ठिकाणी आमचा निश्चय आहे. आणि हे महाराष्ट्रातील येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये एक अग्रगण्य संस्था म्हणून उदयाला आलेले आपल्याला सत्तांतर झाल्यानंतर सह्याद्री पाहता येईल. थँक्यू.